नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक या घटकातील पुढील घटक पाहूया. त्या घटकाचं नाव आहे दशांश अपूर्णांक. यापूर्वी आपण अपूर्णांक पाहिले होते अशा पद्धतीचे अंश आणि छेद, पूर्णांक, अंश छेद या पद्धतीचे पाहिले होते. आता याच अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होतं ते पाहायचं आहे आणि त्या दशांश अपूर्णांकाचे वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं याविषयी आपण इथं माहिती घेणार आहोत. पुन्हा त्याचबरोबर स्थानिक किंमत, बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची हे आपण इथं उदाहरण समजावून घेऊया. दशांश अपूर्णांकाला इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन्स म्हणतात, डेसिमल फ्रॅक्शन्स. काय म्हणतात? डेसिमल फ्रॅक्शन्स. आणि या दशांश अपूर्णांकाचं एक वैशिष्ट्य असतं की हा अपूर्णांक न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या स्वरूपामध्ये जर लिहिला तर छेद 10 किंवा 100 किंवा 1000 किंवा 10000 अशा 10च्या पटीमध्ये असायला हवा. आणि या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण इथं पाहूया. पहिली संख्या आहे 28/100. या संख्येमध्ये हा आपल्याला दशांश चिन्हाचा वापर करून हा अपूर्णांक लिहायचा आहे. असा इथं कसं 368 दशांश चिन्ह 501 ही संख्या लिहिलेली आहे. या पद्धतीने याचं रूपांतर कसं होईल तर पहिल्यांदा वरची संख्या जी आहे 28 ती आहे तशी लिहायची 28. आणि या 28 संख्येला किती दशांश चिन्ह द्यायचे, किती संख्येनंतर किती अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं त्यासाठी एक नियम आहे पहा. 28/100. 100 ला किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. म्हणून दशांश चिन्हानंतर 2 घरं असायला हवी. म्हणजे 1 2 दशांश चिन्ह आणि 0 दशांश चिन्ह 2 8 अशा पद्धतीने याचं वाचन झालेलं आहे. पहा बरं, आपण इथं पाहिलं की 0 दशांश चिन्ह 28 असं काही जण वाचन करतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. वाचन कसं असायला हवं? 0 दशांश चिन्ह 2 8 हे वाचन त्याचं योग्य पद्धत आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. 0 दशांश चिन्ह 2 8 ही याची योग्य पद्धत आहे. पहा बरं, या अपूर्णांकाचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. दशांश अपूर्णांक म्हणजे दशांश चिन्हाचा उपयोग केला पाहिजे. पुढे दुसरं उदाहरण पाहूया. 5.3/10 ही संख्या फक्त अपूर्णांक होती. ही पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. ही संख्या कशी लिहायची तर आपण पहिल्यांदा हिचं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण साध्या अपूर्णांकामध्ये करू शकतो. 10 5 50, 50 + 3 53, 53/10. आणि मग याचं रूपांतर आपण असं करू शकतो की पहिली संख्या आपण आहे तशी 53 लिहिली. 10 मध्ये किती शून्य आहेत? 1 शून्य आहे. 1 शून्य असल्यामुळे पॉइंट नंतर फक्त एकच घर पाहिजे. इथे पॉइंट, इथं 3 आहे, एक घर आणि इथं पॉइंट. 5 दशांश चिन्ह 3 हे उत्तर आहे. पहा बरं याचं वाचन कसं येईल. 5 दशांश चिन्ह 3 असं याचं वाचन झालं. इंग्लिश मध्ये म्हणायचं म्हटलं तर 5.3 असं वाचन झालं. याचं वाचन कसं होईल? 0.28 असं वाचन होईल. किंवा याचं वाचन असं सुद्धा केलं जातं 5.3 किंवा 0.28 असंही वाचन केलं जातं. हे वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं, या अपूर्णांकाचं डेसिमल फॉर्म मध्ये कसं रूपांतर होतं या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. पुढील उदाहरण पहा. 5/1000 आहेत. काही घाबरायचं नाही. इथं छेद 10 होता, पॉइंट नंतर 1 घड. इथं 100 होता, पॉइंट नंतर 2 घड. इथं 1000 आहे, इथं 3 आहेत शून्य, म्हणजे पॉइंट नंतर 3 घड पाहिजे. पण आहे इथं एकच घड. कसं जुळवायचं तर इथं आहे उत्तर त्याचं. 5/100 म्हणजे पहिली 5 संख्या लिहिली आहे तशी भागिले 1000 आहे. 1000 म्हणजे किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. 3 शून्य म्हणजे पॉइंट नंतर 3 घड पाहिजे. आहेत तिथं 1, हा दुसरा, हा तिसरा,
तिथं पॉइंट द्यायचा आणि संख्या लिहायची. 0.0005 असं उत्तर. बघा आपण इथं असं लिहू शकतो 0 दशांश चिन्ह 0.005 असं वाचन करायचं आहे. काही जण काय लिहितील 0 दशांश चिन्ह, या शून्याला काही किंमत नाही असं आपण म्हणतो आणि आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 0.5. चुकीचं आहे, असं लिहायचं नसतं. आपल्याला काय करायचं आहे 0 दशांश चिन्ह 0.005 अशा पद्धतीने आपल्याला लेखन करायचं आहे, वाचन सुद्धा करायचं आहे. आता या संख्यांचं आपण वाचन लेखन केलं. इथे एक संख्या दिलेली आहे पहा 368.501. या संख्येमधील आपल्याला स्थानानुसार स्थानिक किंमत पाहिजे आहे. ही संख्या पहिली लिहून घेऊया आपण. यातलं एकक स्थान नेमकं कोणतं, हा दशांश चिन्ह आहे. एकक स्थानचा अंक कोणता, आपल्या सर्वांना माहिती आहे की साधी संख्या आपण लिहिली की एकक स्थान आपण हे म्हणतो. पण दशांश अपूर्णांकामध्ये डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पॉइंटच्या अगोदरचं घट जे असतं ते एकक असतं. एक हे एकक स्थानी नाही, एकक स्थानी आहे 8. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पॉइंटच्या अगोदरचं घट असतं ते असतं एकक स्थानचं. हा मुद्दा लक्षात ठेवणं खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपण इथं तक्ता तयार करायचा छोटासा आणि त्याखाली लिहायचं एकक स्थानी आहे 8, इथे आहे 6, इथे आहे 3. एकक दशक शतक, एकक दशक शतक आणि पुढील संख्या आपण क्रमाने लिहायच्या. पॉइंट हा इथं असेल किंवा आपल्याला लक्षात ठेवायचा असतो पहिलं घड हे पॉइंट नंतरचं पहिलं घड हे दशांश असतं आणि पॉइंटच्या अगोदरचं घड हे एकक असतं. या बाजूला सुरुवात होताना एकक दशक शतक आणि या बाजूला सुरुवात होत असताना दशांश शतांश सहस्रांश दशसहस्रांश लक्षांश दशलक्षांश कोट्यांश अशा पद्धतीने वाचन असते. म्हणजे इकडं सुरुवात होणार 5 ची दशांश मध्ये, 0 ची शतांश मध्ये, 1 ची सहस्रांश मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला कोणती संख्येतील कोणता अंक कोणत्या स्थानी येतो हे ओळखता आलं पाहिजे. मग तो अंक कोणत्या स्थानी आहे एकदा ओळखला की त्याची स्थानिक किंमत आपल्याला काढायला सोपी जाते. इकडची स्थानिक किंमत काढायची आपल्याला माहित आहे, आपण ते पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलं सुद्धा होतं. आज पुन्हा एकदा पाहूया. 8 हे एकक स्थानी आहे. एकक स्थानी म्हणजे 8 गुणिले 1. एकक म्हणजे 1 ने गुणायचं, 8 एक्के 8. दशक म्हणजे 10 ने गुणायचं, 6 गुणिले 10 6 × 60. 3 शतक म्हणजे 100 ने गुणायचं, 3 गुणिले 100 म्हणजे 300. या स्थानिक किंमत आपण पटकन काढल्या. एकक दशक शतकला गुणत जायचं, 1 ने 10 ने 100 ने, 1000 असेल तर 1000 ने गुणायचं. पण या बाजूला जात असताना दशांश शतांश सहस्रांश जात असताना इकडे गुणाकार आहे तर पॉइंटच्या तिकडे भागाकार आहे, आपण भागाकार करत जायचं. तिथे किती आहे दशांश. दशांश म्हणजे 5 भागिले 10. 5 भागिले 10 5/10 आणि याचं रूपांतर आपण मगाशी आता इथे केलेलं आहे 53/10 म्हणजे 5.3 आणि 5/10 म्हणजे 5 लिहायचं पहिल्यांदा. 1 0 आहे, पॉइंट नंतर 1 घड पाहिजे, 0.5. या 5 ची स्थानिक किंमत किती 0.5 ही याची स्थानिक किंमत आहे. हा मुद्दा आपण इथं आता शिकत आहोत. हा मुद्दा आपल्याला माहित होता, हा मुद्दा आपल्याला नवीन आहे म्हणून हा मुद्दा लक्षात घ्या. नंतर आहे 0 शतांश स्थानी आहे, 0/शतांश स्थानी आहे म्हणून 100 भागिले शतांश शतक 100 भागिले. मग आता 0ला 100 ने भागलेला आहे म्हणजे उत्तर किती येईल 2 घन आहेत बघा 100ला शून्याची, म्हणजे पॉइंट नंतर किती घन पाहिजेत 2 पाहिजेत. म्हणजे 1 0 आपला हा दुसरा 0 पॉइंट आणि 0 0.00 00 आणि 0.0000 म्हणजेच 0. पुढील प्रश्न पहा. पुढचा अंक आहे 1 सहस्रांश स्थानी आहे. सहस्रांश
हे लक्षात ठेवायचं. सहस्रांश आणि हा सहस्र. सहस्रांश म्हणजे 1/1000. ही संख्या पण आता लिहायची आहे. दशांश चिन्हाचा उपयोग करून दशांश अपूर्णांकामध्ये डेसिमल फ्रॅक्शन मध्ये एक हा अंक आहे, एक अंक लिहिला. 1000 ला 3 शून्य आहेत म्हणजे पॉइंट नंतर 3 घरं पाहिजेत. इथं 1 भेटला. 2 3 दशांश चिन्ह 0 0.001 हे याचं उत्तर आहे. पहा बरं, अशा प्रकारे आपल्याला या स्थानानुसार या अंकांची स्थानिक किंमत किती येते हे काढता आलं पाहिजे. परीक्षेमध्ये काय करतात? परीक्षेमध्ये 0.5 असंही पर्यायामध्ये देऊ शकतात. त्याच्याऐवजी 5.5 असंही देऊ शकतात. वेगवेगळ्या रूपात मांडलेलं असतं, पण त्याचं ते उत्तर मात्र किंवा मूल्य किंवा किंमत ही तीच असते. ती आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे म्हणजे हे, हे म्हणजे हे, अशा पद्धतीने. पहा बरं, आपण आता पुढचा मुद्दा पाहूया. बेरीज व वजाबाकी अशी काही विविध प्रश्न बोर्ड परीक्षेला विचारलेले आहेत. यातले काही प्रश्न समोर घेतले, सर्वांनी काळजीपूर्वक पाहावे. तर काय म्हटलेलं आहे? पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या शोधायची आपल्याला. सोपं आहे, पण जरा काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. पहा बरं, इथं संख्या किती आहे? 0.06. इथं दशांश चिन्ह आहे. इथे किती आहे? 0.6. इथं आहे 6.0 आणि इथं आहे 0.006. बघा, अशा संख्या आहेत. आपण काय करतो? आपल्या सर्वांना माहिती आहे की एक अंकी संख्या ही 2 अंकी संख्येपेक्षा नेहमी लहान असते. उदाहरणार्थ 9 ही संख्या 11 पेक्षा लहान आहे. मग आपण काय करणार? इथं कोणत्या संख्येमध्ये किती स्थान आहेत ते बघणार आपण. बघा, 1 2 3 3 अंकी संख्या, 1 2 2 अंकी, 1 2 2 अंकी, 1 2 3 4 4 अंकी. असं करायचं नाही बाळांनो. आपल्याला ही चुकीची पद्धत आहे. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये सर्वात महत्त्वाचं काय बघायचं असतं? मोठी संख्या शोधत असताना, लहान संख्या शोधत असताना, चढता क्रम लावताना, उतरता क्रम लावताना सर्वात महत्त्वाचं काय बघायचं असतं की पूर्ण अंक कोणता आहे तो बघायचा. पूर्ण संख्या. बघा, पॉइंट नंतर जो भाग असतो तो अपूर्णांक असतो. मग पूर्णांक कोणता आहे? हा पूर्णांक आहे. इथं पूर्णांक कोणता आहे? हा पूर्णांक आहे. हा अपूर्णांक भाग आहे. हा कोणता आहे? पूर्णांक भाग आहे. आणि हा अपूर्णांक आहे. हा पूर्ण अंक आहे आणि हा अपूर्णांक भाग आहे. बघा, या पूर्णांकामध्ये 0 आहे, इथं 0 आहे, इथं 6 आहे, इथं 0 आहे. मग मला सांगा, 0 0 0 मोठे असतील तर 6 पूर्ण अंक मोठा असेल. साहजिकच 6 पूर्णांक मोठा असेल. उत्तर आपले किती येते? 6.0. हे उत्तर. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? तर हा आहे, कारण हा टोटली पूर्ण आहे. याची किंमत आहे 6.0 म्हणजे 6. हा अपूर्णांक दिसायला मोठा आहे, पण पूर्णांकामध्ये तो 0च आहे. समजा इथं 7 असता, 7.006 असा असता, तर 100% याच्यापेक्षा हा मोठा ठरला असता. कारण पूर्णांकामध्ये 6 आहे आणि इथं पूर्णांकामध्ये 7 आहे. 6 या पूर्णांकापेक्षा मोठा आहे म्हणून हा मोठा झाला असता. हा मुद्दा आपल्याला क्लिअर कळालेला आहे. आता आपण काय करूया? आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे, पण थोडासा एक जादा अभ्यास म्हणून आपण विचार करूया. 0.06 0.6 0.006 या 3 अपूर्णांकामध्ये मोठा कोणता? या 3 अपूर्णांकामध्ये मोठा कोणता? तर याचं साधं सोपं उत्तर आहे की या पॉइंट नंतरचं असणारं हे पहिलं घर, हे दुसरं घर, हे पहिलं घर, हे पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर. आता याच्यामध्ये काय महत्वाचं बघायचं आहे? 6 6 6 हे एकच अंक आहे. यात महत्वाचं काय बघायचं? पहिल्या घरातली किंमत मोठी पाहिजे.
इथं पहिल्या घरात किंमत आहे 0, इथं पहिल्या घरात किंमत आहे 6, इथं पहिल्या घरात किंमत आहे 0. मग मोठं कोण सांगा? पहिल्या घरात किंमत मोठी पाहिजे. मग कोण मोठा? हा. 1 नंबरला चढत्या क्रमात हा आला, उतरत्या क्रमामध्ये 1 नंबरला हा आला. पण हा या तिघांचा आपण विचार केला तर मोठा कोण येतोय? हा येतोय. 2 नंबरला कोण येणार? मग याच्यानंतर हा येणार आणि सर्वात लहान हा येणार. का तर पहिलं, दुसरं घरात तिसरं घर याच्यामध्ये पहिलं घर मोठं पाहिजे, तो मोठा असू दे. या प्रश्नाचं उत्तर मात्र हे आहे, हे आपल्याला समजलेलं आहे. हा आपण जादा अभ्यासासाठी केलेला विचार होता. हा विचार तुम्ही पण करणं गरजेचं आहे. तुम्ही जितका विचार कराल तेवढा तुमचा अभ्यास पक्का होईल. पुढील प्रश्न पाहूया. सोपा आहे. अशी उदाहरण आपण सोडवलेले आहेत, पण यामध्ये असे मुद्दे नव्हते, आता आलेले आहेत, ते आपण सोडवूया. 5 शतक. शतक म्हणजे 2 शून्य, 5 0 0, सिंपल. नंतर काय? 3 दशक. दशक म्हणजे 10. 10ला एकच शून्य असतो, म्हणजे 3 आणि 0. 500 अधिक 30. सोपं रूप द्यायचं. हे जरा दिसायला कठीण आहे, समजायला कठीण आहे. त्याचं काय करायचं? आपण सोपं रूप द्यायचं. 500 अधिक 30 अधिक 7 दशांश. काय दिलेलं आहे? 7 दशांश. दशांश हा मुद्दा इथे आपण पाहिलेला. दशांश. दशांश म्हणजे 5/10. 5/10 म्हणजे काय? 0.7. पॉइंट नंतर एक घर, पॉइंट नंतर एक घर. दशांश पॉइंट नंतर एक घर. शतांश पॉइंट नंतर 2 घर. पॉइंट नंतर एक घर. आपल्या लक्षात घ्या. 7 दशांश. 7 दशांश म्हणजे पॉइंट नंतर एक घर. पॉइंट 7 एकच आहे. 7 0.7. जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर आणखी एक स्टेप वाढवूया आपण. 7 दशांश तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. 7 दशांश म्हणजे 7/10. बस, सिंपल. नंतरचा विचार आपण नंतर करू. अधिक 8 शतांश. 8 शतांश म्हणजे 8/100. झालं. सर्वांची काय आहे? बेरीज बेरीज बेरीज. बस, बेरीजच करायचे. बघा आता आपण लिहूया. परत एकदा स्टेप आली. 500 अधिक 30 अधिक 7 दशांश म्हणजे आता 1 0 0.7 अधिक 8 शतांश म्हणजे 8. 2 शून्य आहेत म्हणून 2 घर पॉइंट नंतर 0.008 असं उत्तर इथं आलेलं आहे. आणि या सर्वांच्या आपल्याला काय करायचंय? बेरीज करायची आहे. आपण बेरीज करूया. बेरीज करत असताना पहा, दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना एकच नियम महत्वाचा आहे, तो म्हणजे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिणे. आता पहिली संख्या आपण लिहूया. 500 लिहिली. दुसरी संख्या आहे 30 लिहिली. आता 0.7 ही संख्या आता लिहायची वेळ आल्या. दशांश चिन्ह कुठं आहे? मी सांगितलं की दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह लिहा. 500ला दशांश चिन्हच नाही. पूर्ण संख्येला दशांश चिन्ह नसतं, ते दाखवलेलं नसतं. का नसतं? तर ती पूर्ण संख्या असते. ज्यावेळी एखादी संख्या पूर्ण संख्या असते त्यावेळी तिच्या नंतर दशांश चिन्ह हा असतो. तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, म्हणून आपण इथं लिहित नसतो. पण आपल्याला इथं बेरीज करता दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह लिहायचं आहे, म्हणून दशांश चिन्ह आपण इथं तयार करायचा असतो. 500 दशांश चिन्ह 0 याचं रूपांतर आपण असं करू शकतो. 30 दशांश चिन्ह 0 याचं रूपांतर आपण असं करू शकतो. सोपं झालं का नाही? पुढचं सोपंच आहे. आता 0.7 लिहायचं. दशांश चिन्ह 7 इकडे आहे, 0 इथं आहे. नंतर अधिक कोणता आहे? 0.08 पॉइंट दिला. इकडे काय आहे? 0.8 0 असं लिहायचं. तुम्ही गडबडीत असं लिहाल 0.07 आणि 8 इकडे एकटंच राहतं. या इथं 8 लिहाल, नाही चालणार. महत्वाचं काय आहे? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येणं. मग जिथं कोण नाही आलं तिथं आपण काय करायचं? 0.00 द्यायचं. झालं. आता आपण याची काय करायची? बेरीज. सर्वांची बेरीज आहे म्हणून बेरीज. चला, इथे येणार 8, इथे आले 7,
दशांश चिन्ह, दशांश चिन्ह, दशांश चिन्ह, दशांश चिन्ह, दशांश चिन्ह. शून्याशी शून्य, तीनाशी तीन, पाचाशी पाच, उत्तर आलं 530, दशांश चिन्ह 7, 8 हे उत्तर. हे उत्तर असं पर्यायामध्ये असेल किंवा ते वेगळ्या रूपात देतील. कसं देतील? असं देतील 5 3 0 7 8 छेद दशांश चिन्ह 2 धरायची 2 0 53,078 छेद 100 असंही पर्याय देऊ शकतात. म्हणजे आपण हसायचं त्यासाठी आपल्याला उत्तर बरोबर आलं पाहिजे. अशी उदाहरणं आपल्या सर्वांची असतात. सेम असं जो धडा नाही बघा, फक्त हे जरा थोडंसं वाकडं दिलं होतं, हे मला सरळ दिलं. दशांश चिन्ह दशांश चिन्ह सगळ्यात दिले, आपल्याला ते एकाखाली एक फक्त लिहायचे नसते. लिहूया का मग? चला लिहूया मग. हे उदाहरण सोडूया आपण आणि किती उत्तर येते ते पाहूया. ही उदाहरण सोडवत असताना आपल्याला अंकाखाली अंक लिहिणं, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिणं सर्वात महत्वाचं आहे. पहिली संख्या बेरीज 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 बेरीज. चिन्ह का काळजीपूर्वक पाहतोय माहितीये का? तर कंचे भागुबे या नियमानुसार आपल्याला गुणाकार भागाकार जर असेल तर पहिल्यांदा सोडवायला तो आहे का बघितलं पाहिजे. तर सगळी बेरीजच आहे, मग काय अडचण नाही. पहिल्या दोघांची बेरीज अगोदर केली चालते, नंतर दोघांची बेरीज अगोदर केली चालते. कधी? ज्यावेळी सगळी चिन्ह समान असतात त्यावेळी. ठीक आहे. 8.8 पहिली संख्या लिहिली, पॉइंट नंतर 2 घरं आहेत, पॉइंट नंतर 3 4 बघा 8.8 पहिली संख्या लिहिली. दुसरी किती? 8.08 पॉइंट खाली पॉइंट. इथून पुढे लिहिताना मात्र काळजीपूर्वक लिहायला लागतं. 08 इथं 8 ही लिहिली संख्या, ही लिहिली. आता ही लिहूया, पॉइंट खाली पॉइंट 008 008 आणि पूर्णांकामध्ये 8. नंतरची आता ही संख्या लिहूया, पॉइंट खाली पॉइंट 0808 आणि या बाजूला आहे 8 पॉइंट खाली पॉइंट 88.8 या बाजूला 8 इकडे 88. अशा पद्धतीने यांची बेरीज करायची आहे. पहा मी असं का लिहितोय, एवढी काळजी का घेतोय, कोणती संख्या लिहिली कोणती संख्या नाही लिहिली असं का करतोय? तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना कळत असेल की हे 8 8 8 8 सगळे एकसारखंच वाटतंय. लिहिताना चुकून एक जरी 8 जादा आला तर आपली बेरीज चुकण्याची शक्यता असते. म्हणून मी हे अंडरलाईन करून एकाकडे एक लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा तसंच करायचं. बेरीज मोठी आहे, खूप मान्य करायला काही अडचण नाही, एकदाच करायची. एका मिनिटामध्ये ते उदाहरण सुटतंय. फक्त गडबड करायची नाही, आपल्याला 2-3 मिनिटं जास्त लागतील. आता रिकाम्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी 0 लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल. आपल्या मनात आहे ना माहिती, बस झालं. आता पहा तिथे कोण आहे का? नाही. जिथं कोण नाही तिथे 0 लिहायचं असतं. झाली सगळी संख्या पूर्ण. इथे किती आले? 8 8 आणि 0 दोघांचा आकार एकसारखा दिसतो, त्यामुळे जरा बघताना करताना जरा जपून. कारण 8 ला 2 गोल आहेत चिटकलेले, 0 ला एकच 0 आहे. म्हणजे निरीक्षण क्षमता आपली महत्वाची असणं गरजेचं आहे. 808 इथे किती आहे? फक्त एकच 8 8 आणि 8 हे 2 8 आहेत बघा, 16 झाले. 8 आले 1 8 आणि 8 16 16 आणि 1 17 8 आले 1 पॉइंट खाली पॉइंट. महत्वाचं मी जी ती गोष्ट ज्या त्यावेळी करतोय ते पण जी ती गोष्ट ज्या त्या वेळीच करायची. बघा 1 2 3 4 5 8 पंचे 40 40 आणि 1 41 8 आले 4 आणि 8 आणि 4 12. उत्तर आलं 121 दशांश चिन्ह 7 6 8 8 हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपण ते उदाहरण सोडवलं पाहिजे. पुढील प्रश्न सोपा आहे. 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकाच्या मध्ये आहे? आता समजा तुम्हाला मी एक प्रश्न विचारला की मुलांनो 5 ही संख्या कोणकोणत्या संख्येच्या मध्ये आहे? तर आपण सरळ सांगू 4 आणि 6 या दोघांच्या मध्ये आहे, किंवा 3 आणि 7 या दोघांच्या दरम्यान आहे,
5 ही संख्या 3 आणि 7च्या दरम्यान आहे. दरम्यान म्हणजे आतमध्ये कुठेतरी आहे असं. तर इथे काय म्हटलं बघा, 0.561 हा दशांश पूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकाच्या मध्ये आहे. म्हणजे स्टार्ट लहान पाहिजे आणि एंड मोठा पाहिजे आणि ही कुठेतरी मध्ये पाहिजे. समजा उदाहरण तुम्ही घेतली संख्या 2 घेतली. 2 कुणाकुणाच्या मध्ये आहे, 1 आणि 9 यांच्यामध्ये आहे का, दरम्यान आहे का, आहे. 1 कशी झाली, एकदम लहान झाली. 9 कशी झाली, मोठी झाली. आणि ही कशी पाहिजे, जरा लहान, हिच्यापेक्षा लहान पण नाही आणि हिच्यापेक्षा मोठी पण नाही, याच्या दरम्यान आली पाहिजे. मग याच्यामध्ये बघूया 0.561 0.5. आता इथं 3 अंक आहेत, इथं एकच आहे 0.500. ही सर्वात लहान आहे बरोबर. आणि 0.560 तीन घड करून घ्यायची तयार. 500 560 ही 561 आहे. 561 ही 560 पेक्षा लहान वाटते का मोठी वाटते, तर ही मोठी वाटते. म्हणजे ही पुढे असेल, ही लहान ही मोठी, पण ही 560 पेक्षा मोठी आहे म्हणून पहिला पर्याय नाही. दुसरा पाहूया 0.50 हिच्यापेक्षा लहान आहे का, आहे. 0.60 याच्यापेक्षा मोठा आहे का, तर आहे का, तर पहिलं स्थान आहे 5, तिथं पहिलं स्थान आहे 6. 561 दिसायला आकाराला मोठं असलं तर 600 ही तिच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे 500 हे 500 आपण करायचं 3 अंक करायचे आहेत आपल्या सोप्यासाठी. 561 पेक्षा ही लहान, पहिली लहान, आणि 561 पेक्षा पुढची कशी पाहिजे, मोठी. 561 पेक्षा 600 मोठी आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्यायाचा विचार करूया, काय नेमका इथं 0.562 561 पेक्षा 562 मोठी आहे. मग ही राहिली कुठं, ही मागच राहिली. आणि ही काय 0.570 किंवा 57 ही अजून मोठी आली. मग ही मध्ये पाहिजे, ती मागच राहिली. ह्या दोघं पुढे गेल्या, मग हे पर्याय येणार नाही. नंतर 0.56 व 0.56 पाहूया. 0.56 561 ही आहे 560 आणि ही 570. 0.570 बघा 570 बघा 0.560 आणि 0.570 56 आणि 57 ही संख्या यांच्या दरम्यान सुद्धा इथं येते. इथे सुद्धा ती यांच्या सुद्धा ती मध्ये येते आपल्याला दिसते. कारण 560 ही सर्वात लहान दाखवलेली आहे, हिच्यापेक्षा ही मोठी दिसते. आणि 570 ही खूप मोठी दाखवलेली आहे, हिच्यापेक्षा ही लहान दिसते. म्हणजे यांच्यामध्ये कुठेतरी ती येते, एवढं फिक्स आहे. म्हणजे इथे 2 पर्याय इथे बरोबर आपल्याला येत आहे. पुढील प्रश्न पाहूया. हा 98.8 वजा 24.32 यांची वजाबाकी करायची आहे. बेरीज जशी सोपी असते तशी वजाबाकी पण सोपी असते. फक्त वजाबाकीमध्ये हातचे घ्यायला द्यायला येता आलं पाहिजे. आपण सोडवूया ते उदाहरण. सोडवलं की सोपं होतं. पहिली संख्या लिहून घेतली 98.8 वजा पॉइंट पहिला लिहिणं गरजेचं आहे. आता दुसरी संख्या लिहित असताना पॉइंट खाली पॉइंट लिहायचा. नंतर इकडे आहे 3, इथं आहे 2, इथे आहे 4, इथे आहे 2 असं लिहिणं महत्वाचं. 8 खाली 3 आलं, 2च्या वर कोणच नाही, 0 द्या. शून्यातून 2 जात नाही, 0च्या ऐवजी झाले 10, इथं आले 7, 10तून 2 गेले 8, 7 मधून 3 गेले 4, पॉइंट पॉइंट पॉइंट. 8तून 4 गेले 4, 9तून 2 गेले 7, 74.48 उत्तर आहे. किती आलं उत्तर 74.48. चुकलं माझं आता बघा, 74.48 नाही म्हणायचं, असं 74.48 74.48 असं उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये दशांश पूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन हा घटक इथं व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे. तुम्ही सुद्धा चांगल्या रीतीने अभ्यास करा. अशी उदाहरणं अधिक सोडवा म्हणजे तुमचं हा प्रकरण पक्क होईल. धन्यवाद.